नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्मार्ट मीटर संदर्भात उरणमध्ये मनसेची आक्रमक भूमिका। सध्या महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारासंदर्भात सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यात शासन स्मार्ट मीटर लावून जनतेची लूट करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी उरण येथील महावितरणाच्या कार्यालयामध्ये बुधवारी आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत धडक देत महावितरण कंपनीच्या माध्यमातून बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरला कडाडून विरोध दर्शवला। तसेच महावितरण उरण कार्यालयाचे उपअभियंता जगदीश गायकवाड यांच्याशी चर्चा करून स्मार्ट मीटर लावणे बंद करण्याची मागणी केली। यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी सांगितले की आज वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे मुश्किल झाले आहे। अशातच जनतेची दिशाभूल करत त्याच्या खिशातून पैसे काढण्यासाठी शासन स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करत आहे। शासनाला खरंच स्मार्ट मीटर बसवण्याची घाई असेल तर महावितरण कंपनीने पहिले मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्या घरामध्ये मीटर लावावे, तेव्हा त्यांना जनतेच्या प्रश्नांची झळ कळेल, असे ठणकावून सांगितले। यावेळी महावितरण उरण कार्यालयाचे उपअभियंता जगदीश गायकवाड यांनी तालुक्यातील विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व स्मार्ट मीटर संदर्भात सकारात्मक आपले मत व्यक्त केले। या प्रसंगी मनसेच्या महिला तालुका अध्यक्षा कविता म्हात्रे यांनी निवेदन जगदीश गायकवाड यांच्याकडे सादर केले। मनसेचे तालुका सचिव मंगेश वाजेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले प्रतिपादन याची जाणीव करून दिली। यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्राहक उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।